ओके, गुड आफ्टरनून फ्रेंड्स, व्हेरी गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू. तर आपण आपल्या 10व्या वर्गाचा आज नेक्स्ट चॅप्टर सुरू करत आहोत केमिस्ट्रीचा. त्या केमिस्ट्रीच्या चॅप्टरचं नाव आहे केमिकल रिॲक्शन्स अँड इक्वेशन्स. काय? केमिकल रिॲक्शन्स अँड इक्वेशन्स. ओके, पहा बेटा, या धड्यात आपला पहिला पॉईंट आहे केमिकल रिॲक्शन्समध्ये काय. ओके, या धड्याचा आपला पहिला पॉईंट आहे केमिकल रिॲक्शन्स म्हणजे काय. लक्षात घ्या बेटा, केमिकल रिॲक्शन्स बद्दल आपल्याला पूर्ण माहिती या धड्यात पाहायचा आहे. असं समजा की 11वीचं बेसिक आहे हे, ऐक नाही, 11वीचं बेसिक आहे हे. ओके, हे तुम्हाला खूप कमी पडणार आहे, म्हणून व्यवस्थित लक्ष देऊन धडा ऐका. पहिलेच ऐक नाही, केमिस्ट्रीमध्ये खूप प्रॉब्लेम येते पोरायला. 11वी 12वीला केमिस्ट्रीमध्ये पोरायला खूप प्रॉब्लेम येते. कोणता फॉर्म्युला कसा बनायला, कोणती रिॲक्शन कशी व्हायली, काहीच कळत नाही. त्याच्यामुळे आजच लक्ष द्या, जेणेकरून तुम्हाला प्रॉब्लेम जावा नाही म्हणून. ओके, लक्ष द्या. तर केमिकल रिॲक्शनची डेफिनेशन काय? केमिकल रिॲक्शन म्हणजे काय? केमिकल रिॲक्शन एक प्रोसेस असते बेटा. केमिकल रिॲक्शन एक प्रोसेस असते. अ प्रोसेस इन विच वन ऑर मोर सबस्टन्स, अ प्रोसेस इन विच वन ऑर मोर सबस्टन्स आर कन्वर्टेड इनटू वन ऑर मोर डिफरंट सबस्टन्सेस. ऐक नाही, एक किंवा एकपेक्षा जास्त सबस्टन्स, एक किंवा एकपेक्षा जास्त सबस्टन्स, एक किंवा एकपेक्षा जास्त वेगळ्या सबस्टन्समध्ये कन्वर्ट होतात. जर समजा केमिकल रिॲक्शनचं एक्झाम्पल घेतलं आपण, ऐक नाही, ऐक नाही, जे आपण डेली लाईफमध्ये नेहमी पाहतो, ऐक नाही, HCl प्लस NaOH, ऐक नाही, HCl प्लस NaOH गिव्स NaCl प्लस H2. ही काय बेटा? ही एक केमिकल रिॲक्शन आहे. काय? केमिकल रिॲक्शन. RXN म्हणजे रिॲक्शन. रिॲक्शनचा शॉर्ट फॉर्म मी RXN न लिहित असतो. ओके, पहा, लक्षात घ्या. HCl NaOH NaCl H2 ही काय बेटा? ही एक केमिकल रिॲक्शन आहे. ओके, या केमिकल रिॲक्शन मध्ये हे काय आहे? हे केमिकल कंपाऊंड आहेत. हे काय आहेत? सगळे हे केमिकल कंपाऊंड आहेत. म्हणजे वन ऑर मोर सबस्टन्स आर कन्वर्टेड इनटू वन ऑर मोर अदर सबस्टन्स. आहे की नाही? वन ऑर मोर सबस्टन्स कन्वर्टेड इनटू वन ऑर मोर अदर सबस्टन्स. हा केमिकल रिॲक्शनचा जे ॲरो आहे ना, हा ॲरो, या ॲरोच्या लेफ्ट हँड साईडला काय आहेत? रिॲक्टन्स. आणि या ॲरोच्या राईट हँड साईडला काय आहेत? हे प्रॉडक्ट्स. ओके, ॲरोच्या लेफ्ट हँड साईडला काय? रिॲक्टन्स. ॲरोच्या राईट हँड साईडला काय? प्रॉडक्ट. ओके, लक्षात घ्या. मग तुम्ही असं म्हणू शकत नाही का, अ प्रोसेस इन विच रिॲक्टन्स आर कन्वर्टेड इनटू प्रॉडक्ट, अ प्रोसेस इन विच रिॲक्टन्स आर कन्वर्टेड इनटू प्रॉडक्ट आर कॉल्ड ॲज केमिकल रिॲक्शन्स, असं म्हणू शकत नाही का? ओके, पहा, केमिकल रिॲक्शनची डेफिनेशन, दुसरी डेफिनेशन, ही पहिली आहे, दुसरी आहे. मी जे लिहायलो ना दुसरी डेफिनेशन, ती डेफिनेशन लिहिली तरी चालते. ओके, द प्रोसेस इन विच reactants are converted into products. The process in which reactants are converted into products is called as chemical रिॲक्शन. ओके, हे व्यवस्थित पहिले नोट डाऊन करा. ओके बेटा, तर आपली नेक्स्ट डेफिनेशन आहे केमिकल इक्वेशन म्हणजे काय. पहा बेटा, केमिकल इक्वेशन म्हणजे द सिम्बॉलिकल रिप्रेझेंटेशन. काय? द सिम्बॉलिकल रिप्रेझेंटेशन ऑफ केमिकल रिॲक्शन. ओके, एखाद्या केमिकल रिॲक्शनचं सिम्बॉलिकल रिप्रेझेंटेशन. अरे, केमिकल इक्वेशन म्हणजे काहीच नाही. केमिकल इक्वेशन म्हणजे केमिकल रिॲक्शन सिम्बॉलिकली सांगणे. आता ऐक नाही, आता आपण सांगायलो की बाबा हे HCl प्लस NaOH इट गिव्स, ऐक नाही, HCl प्लस NaOH इट गिव्स काय? NaCl प्लस H2O इट गिव्स NaCl प्लस H2O. हे काय झालं बेटा? अरे, हे जे केमिकल रिॲक्शन सांगायलो ना आपण, कसं सांगायलो? सिम्बॉलिकली. ऐक नाही, सिम्बॉलिकली. ऐक नाही, पहा, लक्षात घ्या. सिम्बॉल हायड्रोजन क्लोरीन, हायड्रोजन क्लोराईड म्हणजे हायड्रोक्लोरिक ऍसिड. हे सिम्बॉल आपण असं सांगायलो का? हायड्रोक्लोरिक ऍसिड रिॲक्ट विथ सोडियम हायड्रॉक्साईड. पहा, हायड्रोक्लोरिक ऍसिड रिॲक्ट विथ सोडियम हायड्रॉक्साईड इट गिव्स करस्पॉन्डिंग सोडियम क्लोराईड, सोडियम प्लस वॉटर. हे बघा, हे जे सांगायलो ना आपण,
हे आहे की नाही, हे हे केमिकल इक्वेशन आहे जे आपण सिम्बॉलिकली सांगतो. सिम्बॉल, हायड्रोजनचा सिम्बॉल, HClचा, याला वर्ड इक्वेशन म्हणतात. हे आहे की नाही, ही सुद्धा केमिकल रिॲक्शन आहे, ही सुद्धा केमिकल रिॲक्शनच आहे. पहा लक्षात घ्या. पण जे केमिकल रिॲक्शन आपण नावाद्वारे सांगतो, हायड्रोक्लोरिक ऍसिड, सोडियम हायड्रोक्साईड, त्याला वर्ड इक्वेशन म्हणतात. काय म्हणतात? वर्ड इक्वेशन. ओके. आणि जे केमिकल रिॲक्शन आपण सिम्बॉलिकली सांगतो, हे सिम्बॉल, NaOH सिम्बॉल, NaCl सिम्बॉल आहे की नाही, म्हणजे एलिमेंटचे सिम्बॉल जिथं येतं त्याला केमिकल इक्वेशन म्हणतात. आणि केमिकल रिॲक्शन आपण नेहमी केमिकल इक्वेशन द्वारेच सांगत असतो. ओके. तर याला केमिकल इक्वेशन म्हणतात. समजलं? याला केमिकल इक्वेशन म्हणतात. ओके. हे झालं बेटा केमिकल इक्वेशन. ओके. याला म्हणतात बेटा केमिकल इक्वेशन. आहे की नाही? पहा लक्षात घ्या. जे केमिकल रिॲक्शन ही काय, अरे बेटा ही सुद्धा केमिकल रिॲक्शन आहे आणि ही सुद्धा, हे दोन्ही सुद्धा केमिकल रिॲक्शनच आहे. काय? HCl म्हणजे काय? हायड्रोक्लोरिक ऍसिड. NaOH म्हणजे काय? सोडियम हायड्रॉक्साईड. NaCl म्हणजे काय? सोडियम क्लोराईड. H2 म्हणजे वॉटर. आहे की नाही? हे सुद्धा केमिकल रिॲक्शनच आहे, ही सुद्धा केमिकल रिॲक्शनच आहे. पण केमिकल रिॲक्शन नावाद्वारे सांगणे त्याला म्हणतात वर्ड इक्वेशन, आणि केमिकल रिॲक्शन सिम्बॉलद्वारे सांगले त्याला म्हणतात केमिकल इक्वेशन. आहे की नाही? तर आपल्याला केमिकल इक्वेशन कामाचे असतात, कारण आपण नाव लिहू शकत नाही, नाव लिहायची गरजच नसते ना, फॉर्म्युला माहीत असल्यावर सगळं व्यवस्थित होते. मग केमिकल इक्वेशनची गरज आहे आपल्याला, म्हणून त्या चॅप्टरचं नाव आहे केमिकल रिॲक्शन्स अँड केमिकल इक्वेशन्स. आहे की नाही? केमिकल रिॲक्शन्स अँड इक्वेशन्स म्हणजे केमिकल रिॲक्शन्सचे इक्वेशन्स, यांचं काम आहे आपल्याला. ओके. पहा लक्षात घ्या. आहे की नाही? आता आपण याच्यानंतर शिकणार आहोत की केमिकल इक्वेशन लिहिण्याचे नियम काय. रायटिंग केमिकल इक्वेशन्स. काय आपली नेक्स्ट हेडिंग आहे बेटा, रायटिंग केमिकल इक्वेशन्स, की केमिकल इक्वेशन्स कसे लिहायचे. पहा बेटा. ओके. पहा बेटा, आता आपल्याला काय लिहायचे आहे, रायटिंग केमिकल इक्वेशन्स. ओके. की केमिकल इक्वेशन्स, केमिकल रिॲक्शन्स कशाद्वारे सांगतो आपण, इक्वेशनद्वारे. आहे की नाही? की केमिकल इक्वेशन लिहित कसे असतात. पहा केमिकल इक्वेशन लिहिण्याचे नियम असतात बेटा. केमिकल इक्वेशन्स लिहिण्याचे नियम असतात. पहिलं काय, लेफ्ट हँड साईडला हे बघा, हे ॲरो आहे रिॲक्शनचा, ॲरोचा लेफ्ट हँड साईडला काय लिहित असतात, रिॲक्टन्स, आणि ॲरोच्या राईट हँड साईडला प्रॉडक्ट लिहित असतात. ओके. ॲरोच्या लेफ्ट हँड साईडला रिॲक्टन्स लिहित असतात, ॲरोच्या राईट हँड साईडला काय लिहित असतात बेटा, प्रॉडक्ट्स. आहे की नाही? एक पेक्षा जास्त रिॲक्टंट असतील तर त्या दोघांच्या मध्ये प्लस साईन येते, म्हणजे HCl प्लस NaOH. आहे की नाही? हे एक रिॲक्टंट आहे, हे एक रिॲक्टंट आहे, म्हणजे एक पेक्षा जास्त रिॲक्टंट असतील तर त्या दोन रिॲक्टंटच्या मधात प्लस साईन येते. हे कॉमन गोष्ट आहे, हे कॉमन गोष्ट आहे, कोणालाही समजते. आहे की नाही? आणि सेम प्रॉडक्ट काय असते, NaCl प्लस H2O. आहे की नाही? जर प्रॉडक्ट सुद्धा दोन किंवा दोनपेक्षा जास्त प्रॉडक्ट आले तर त्या प्रॉडक्टच्या मधात काय असते, प्लस साईन, की हा प्रॉडक्ट वेगळा, हा प्रॉडक्ट वेगळा, असं प्लस साईन असते त्यांच्यामध्ये. ओके. पहा तिसरा नियम काय सांगते बेटा, आहे की नाही, फिजिकल स्टेट. काय फिजिकल स्टेट, फिजिकल स्टेट म्हणजे काय बेटा, हा जो HCl घेतला आपण तो कोण्या स्टेटमध्ये आहे, सॉलिड स्टेटमध्ये आहे, गॅसियस स्टेटमध्ये आहे की नाही, लिक्विड स्टेटमध्ये आहे, ॲक्वियस स्टेटमध्ये आहे, कोण्या स्टेटमध्ये आहे की नाही. तर आपण केमिकल रिॲक्शन लिहिते वेळेस फिजिकल स्टेट लिहिली तरी चालते आणि नाही लिहिली तरी चालते, पण केमिकल इक्वेशन्स लिहिण्याचे ते काही नियम असतात, मी ते तुम्हाला सांगत आहो. ओके. पहा काय दिलेलं आहे, समजा आपल्याला दिलं आहे CuSO4 प्लस Zn. आहे की नाही, CuSO4 प्लस Zn, इट गिव्स ZnSO4 प्लस Cu. आहे की नाही. लक्षात घ्या, हे CuSO4 जर आपण CuSO4 पाण्यात डिझॉल्व्ह केलं तर त्याचं ॲक्वियस होते. हे बघा, Zn झिंक मेटल सॉलिड आहे, हे ZnSO4 काय आहे, ॲक्वियस, आणि हे Cu सॉलिड. ओके. म्हणजे या कॉपर सल्फेटची फिजिकल स्टेट कशी आहे, ॲक्वियस, म्हणजे त्याला पाण्यात डिझॉल्व्ह केलं मग त्याच्यात झिंक टाकला. ऐक नाही, झिंक कसं आहे, सॉलिड आहे. हे ZnSO4 तयार झालेलं कसं आहे, ॲक्वस. आता Cu तयार झाला ते कसं आहे, याच्यातून Cu बाहेर निघाला, हे ऐक नाही, सॉलिड आहे. ऐक नाही, सॉलिड फॉर्ममध्ये, म्हणजे हे त्यांची फिजिकल स्टेट आहे, तो सॉलिड आहे की लिक्विड आहे की गॅस आहे. फिजिकल स्टेट बॅक्टेरियामध्ये असं त्याच्या खाली लिहितं. ओके. रिॲक्शनच्या खाली लिहित असत. ओके. चौथा नियम काय सांगते बेटा, चौथा नियम ऐक नाही, स्पेसिफिक इंडिकेशन. चौथा नियम काय सांगत असते बेटा, इंडिकेशन. ऐक नाही, साईन इंडिकेशन.
जर समजा आहे की नाही CaCO3 आहे की नाही, CaCO3 घेतला आपण, याला आहे की नाही आपण या CaCO3 ला आहे की नाही आपण हिट केलं, या CaCO3 ला आपण हिट केलं. ओके, तर याचं काय होईल, डिकम्पोजिशन होईल, याचं विघटन होईल. तर आपल्याला काय भेटेल, CaO प्लस CO2 गॅस उडेल आहे की नाही, CO2 गॅस उडेल आहे की नाही. हे CaCO3 कसं आहे, सॉलिड आहे, हे CO कसं आहे, सॉलिड आहे, हे CO2 कसं आहे, गॅस. पहा लक्षात घ्या बेटा, तुम्ही एखादी गोष्ट अशी दाखवली ॲरोनवरी तर असं गॅस दाखवलं तरी चालते, नाही दाखवलं तरी चालते, कारण ती उडून चालली म्हणजे ते गॅसच आहे, ते उडून चालली म्हणजे ते गॅसच आहे. ओके, स्पेसिफिक साईन इंडिकेशन म्हणजे काय, आता याला आपल्याला हिट करावं लागेल, तर तुम्ही इथं असा सिम्बॉल करायचा, ट्रँगल म्हणजे हिटचा सिम्बॉल. ओके, ट्रँगल म्हणजे हिटचा सिम्बॉल. ओके, त्याच्यानंतर आहे की नाही स्पेसिफिक कंडिशन्स, हेच एक्झाम्पल घेतो. आता समजा मला या रिॲक्शनला 420 डिग्री सेल्सिअसवर हिट करायचं किंवा 100 डिग्री सेल्सिअसवर हिट करायचं, तर कॉमा करून असं आहे 100 डिग्री सेल्सिअस घ्यायचं आहे की नाही, 100 डिग्री सेल्सिअसवर मला हिट करायचं हिट आहे की नाही, 100 डिग्री सेल्सिअसवर त्याला हिट करायचं आहे की नाही. आणि त्याच्यावर प्रेशर जर लावायचं असेल 1 ATM प्रेशर कशात मोजतं, ATM किंवा बारमध्ये मोजतं, 1 ATM हे काय आहे, प्रेशर आहे की नाही. 100 डिग्री सेल्सिअस हे काय आहे, टेम्परेचर, म्हणजे हिट करायलो आपण त्याला 100 डिग्री सेल्सिअसवर हिट करायलो टेम्परेचर आलं, हे काय आहेत कंडिशन्स, टेम्परेचर अँड प्रेशर हे काय आहेत कंडिशन्स. ओके, हे काय आहेत बेटा, कंडिशन्स आहेत. ओके, आणखीन एक पॉईंट आहे, आणखीन एक महत्त्वाचा पॉईंट आहे, आणखीन एक महत्त्वाचा पॉईंट आहे. ओके, पहा लक्षात घ्या बेटा, नेक्स्ट पॉइंट आहे स्पेशल इन्फॉर्मेशन. स्पेशल इन्फॉर्मेशन, जर समजा एखाद्या केमिकल बद्दल आपल्याला स्पेशल इन्फॉर्मेशन द्यायची, की ते कॉन्सन्ट्रेटेड आहे की डायल्यूट आहे की एकदम स्ट्रॉंग आहे कसं आहे, तर ते कशी लिहायची लक्षात घ्या. पहा, जर समजा आपण असं घेतलं Cu सॉलिड प्लस काय घेतलं HNO3 आहे की नाही, HNO3 काय घेतलं, ओके. पहा लक्षात घ्या, जर समजा आपण असं घेतलं, ओके, जर समजा आपण असं घेतलं टॉईस, ओके आहे की नाही, जर समजा आपण असं घेतलं तर हे कसं आहे कॉन्सन्ट्रेटेड, हे कॉन्सन्ट्रेटेड घेतलं आपण, एकदम दमदार घेतलं कॉन्सन्ट्रेटेड, तर असं कॉन्सन्ट्रेटेड लिहून टाकायचं ब्रॅकेटमध्ये आहे की नाही, कॉन्सन्ट्रेटेड लिहून टाकायचं, हे ॲक्वियस कंडिशनमध्ये राहत असते आहे की नाही. हे CuNO3 कॉपर नायट्रेट सॉलिडमध्ये, हे H2 गॅस आहे, गॅस तर उडून जात असते. तर एखादी स्पेशल इन्फॉर्मेशन अशी खाली लिहायची त्याच्या, की हे कॉन्सन्ट्रेटेड आहे की नाही. जर समजा आपण आहे की नाही हे Cu प्लस H2SO4 घेतलं आहे की नाही, आणि हे डायल्यूट घेतलं आपण, असं काय डायल्यूट आहे की नाही, तर हे कसं होईल आहे की नाही, हे स्पेशल इन्फॉर्मेशन आहे, म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड नाही आहे, ते डायल्यूट आहे. तर अशा इन्फॉर्मेशन याच्या खाली लिहायच्या. ओके, खाली लिहायचं, तर काय होईल CuSO4 प्लस H2. ओके, तर हे झालं बेटा रायटिंग केमिकल इक्वेशन. तुम्हाला वाटत असेल मी हे पटपट घेऊन टाकलं, याची वास्तविक पाहता गरजच नाही आहे, याची वास्तविक पाहता गरजच नाही आहे, हे फक्त माहिती आहे. हे काय आहे, माहिती आहे. नाही तर तुम्हाला वाटेल सर तुम्ही पळवायले, नाही, ही फक्त एक माहिती आहे. ओके, जे की फक्त लक्षात ठेवायची, नोट केली नाही तरी चालते, फक्त लक्षात ठेवायची. ओके, चला, हे व्यवस्थित लक्षात आलं. ओके, ओके, चला तर मग आता आपण आहे की नाही केमिकल रिॲक्शन्स अँड केमिकल इक्वेशन मधला नेक्स्ट कॉन्सेप्ट पाहू. त्या कॉन्सेप्टचं नाव आहे बेटा, हे महत्त्वाचा कॉन्सेप्ट आहे. ओके, हे महत्त्वाचा कॉन्सेप्ट आहे. या कॉन्सेप्टचं नाव आहे बेटा, पहा लक्षात घ्या, या कॉन्सेप्टचं नाव आहे, काय नाव आहे, टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन्स. टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन्स.
म्हणजे आपल्या सिलेबसला केमिकल रिॲक्शन्स किती प्रकारच्या दिलेल्या आहेत, तसं केमिकल रिॲक्शन्स भरपूर प्रकारचे आहेत, आहे की नाही. तसं केमिकल रिॲक्शन्स भरपूर प्रकारचे आहेत, आहे की नाही. ओके, खूप प्रकारचे आहेत. कॉम्बिनेशन रिॲक्शन, डिकम्पोजिशन रिॲक्शन, डिस्प्लेसमेंट, डबल डिस्प्लेसमेंट, ॲडिशन, सबस्टिट्यूशन, एलिमिनेशन, भरपूर. पेरिसायक्लिक रिॲक्शन, फोटोकेमिकल रिॲक्शन्स, आहे की नाही, रिडॉक्स रिॲक्शन, भरपूर प्रकारच्या रिॲक्शन आहेत. पण इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं जर पाहिलं आपण तर महत्त्वाच्या 4च कॅटेगरी आहेत. ओके, ते म्हणजे कोणत्या? टाईप्स ऑफ केमिकल रिॲक्शन्स. महत्त्वाच्या किती प्रकारच्या आहेत? 4 टाईप. पहिली आहे बेटा कॉम्बिनेशन रिॲक्शन. दुसरी आहे बेटा डिकम्पोजिशन रिॲक्शन. ओके, डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. आणि डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. लक्षात घ्या बघा, कॉम्बिनेशन रिॲक्शन, डिकम्पोजिशन रिॲक्शन, डिस्प्लेसमेंट रिॲक्शन, डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन आर द 4 मेन टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन. बेटा कॉम्बिनेशन रिॲक्शन मध्ये टाईप पडतं, डिकम्पोजिशन रिॲक्शन मध्ये टाईप पडतं, डिस्प्लेसमेंट रिॲक्शन मध्ये काही विशेष टाईप पडत नाही. हां, डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन मध्ये टाईप पडतं. पण याच्यातले टाईप आपण रिॲक्शन शिकता शिकता लिहू. पण डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन मध्ये आहे की नाही 2 महत्त्वाचे टाईप पडतात, ते लक्षात असणं आवश्यक आहे. एक म्हणजे न्यूट्रलायझेशन रिॲक्शन, आणि दुसरी बेटा प्रेसिपिटेशन रिॲक्शन्स. कोणती? न्यूट्रलायझेशन रिॲक्शन आणि प्रेसिपिटेशन रिॲक्शन, आहे की नाही. डिकम्पोजिशन मध्ये टाईप आहे की नाही पहा, लक्षात घ्या. कॉम्बिनेशन रिॲक्शन मध्ये आहे की नाही टाईप पडतं, जर आपण पाडतो म्हणलं तर पडतं टाईप. ओके, पण डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन मध्ये हे 2 महत्त्वाचे टाईप असतात, न्यूट्रलायझेशन आणि प्रेसिपिटेशन रिॲक्शन, हे माहीत पाहिजे. ओके, डिकम्पोजिशन रिॲक्शन मध्ये आहे की नाही 3 टाईप पडतं. डिकम्पोजिशन रिॲक्शन मध्ये 3 टाईप पडतं. पहा, हे लिहिले तरी चालते, नाही लिहिले तरी चालते, आहे की नाही. हे कॉम्बिनेशन रिॲक्शन, डिकम्पोजिशन रिॲक्शन, डिस्प्लेसमेंट रिॲक्शन, डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन आर द 4 टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन. ओके, डिस्प्लेसमेंट रिॲक्शनचे 2 टाईप, न्यूट्रलायझेशन, प्रेसिपिटेशन. यांचे टाईप आपण आहे की नाही हे रिॲक्शन शिकता शिकताच पाहूया. ओके, कारण यांचे टाईप पाडता येतं तर आपल्या मनानं, जर पाडतो म्हणलं तर एखाद्या कंडिशननुसार, आहे की नाही. ओके, तर डिकम्पोजिशनचे टाईप मी तुम्हाला सांगतो, यांचे पाडण्यात मजा नाही. डिकम्पोजिशन पहा, डिकम्पोजिशन म्हणजे काय? यांचे टाईप पडतात, आहे की नाही. एलिमेंट कॉम्बिनेशन, एलिमेंट कंपाऊंड कॉम्बिनेशन, कंपाऊंड कॉम्बिनेशन, यांचे टाईप पडतात हे. बट डिकम्पोजिशन रिॲक्शनचे टाईप माहीत पाहिजे आपल्याला, खास करून डिस्प्लेसमेंट, मग डिकम्पोजिशनचे टाईप माहीत पाहिजे. हे 4 तर रिॲक्शनचे टाईप आहे. ओके, एवढं मान्य आहे. चला, डिकम्पोजिशन रिॲक्शन म्हणजे कसं? एक थर्मल डिकम्पोजिशन, दुसरं फोटोकेमिकल, डिकम्पोजिशन, अँड तिसरं इलेक्ट्रोलायटिक डिकम्पोजिशन. पहा, लक्षात घ्या बेटा, डिकम्पोजिशन रिॲक्शन्स आर ऑफ 3 टाईप: थर्मल डिकम्पोजिशन रिॲक्शन, फोटोकेमिकल डिकम्पोजिशन रिॲक्शन, इलेक्ट्रोलायटिक डिकम्पोजिशन रिॲक्शन. ओके, लक्षात घ्या. याचे टाईप पाडतो म्हणलं तरी पाडता येते. एलिमेंट कॉम्बिनेशन, एलिमेंट कंपाऊंड कॉम्बिनेशन, कंपाऊंड कॉम्बिनेशन, आहे की नाही. पाडतो म्हणलं तर याची टाईप पाडता येते. पहा, एलिमेंट कॉम्बिनेशन, एलिमेंट कंपाऊंड कॉम्बिनेशन, कंपाऊंड कॉम्बिनेशन. पहा, एलिमेंट कॉम्बिनेशन, एलिमेंट कंपाऊंड कॉम्बिनेशन, कंपाऊंड कॉम्बिनेशन. पाडतो म्हणलं तर याचं पडता येते. हा, डिस्प्लेसमेंट रिॲक्शनचे काय असे टाईप पडत नाही. ओके, फक्त एवढं लक्षात ठेवा की केमिकल रिॲक्शनचे टाईप 4 आहेत:
कॉम्बिनेशन रिॲक्शन, डिकम्पोजिशन रिॲक्शन, डिस्प्लेसमेंट रिॲक्शन, डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शनचे महत्त्वाचे 2 टाईप, न्यूट्रलायझेशन रिॲक्शन आणि प्रेसिपिटेशन रिॲक्शन. ओके, तर अशा प्रकारे हे झाले बेटा टाईप्स ऑफ केमिकल रिॲक्शन. तुम्ही हे टाईप्स ऑफ केमिकल रिॲक्शन समजून घ्या, व्यवस्थित नोट करा. इथून आपला या चॅप्टरमधला इथून आपला महत्त्वाचा पार्ट सुरू झाला आहे की नाही. इथून महत्त्वाचा पार्ट सुरू, IMP पार्ट सुरू, इथून आपला महत्त्वाचा पार्ट सुरू झाला आहे की नाही. या धड्यातला इथून आपला महत्त्वाचा पार्ट सुरू झाला, जे की टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन आहे. किती आहे? देअर आर 4 टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन. पहा आताच म्हणा, तुम्ही जिथं कुठं आहे, तुम्ही जिथं घरात बसून हे पाहत असाल, मनातल्या मनात म्हणा, कॉम्बिनेशन रिॲक्शन, डिकम्पोजिशन रिॲक्शन, डिस्प्लेसमेंट रिॲक्शन, डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. ओके, combination reactions are of 3 types: element combination, element compound combination, compound combination. Decomposition reactions are of 3 types: thermal decomposition, photolytic decomposition, electrolytic decomposition. It has no type. ओके, डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन आहे की नाही, न्यूट्रलायझेशन रिॲक्शन आणि प्रेसिपिटेशन रिॲक्शन. ओके, तर अशा प्रकारे तुम्हाला हे ध्यानात असलं पाहिजे. ओके, चला हे नोट डाऊन करा. आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण काय पाहणार, या सगळ्यांची डेफिनेशन, एक्झाम्पल, डिटेल. ओके, चला हे नोट करा.